बीडच्या मोर्चातून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे। काय नेमकं घडलंय जाणून घेऊया। धनंजय मुंडेंना पालकमंत्री केल्यास बीडचं पालकत्व मी घेणार, दहशत चालणार नाही। बीडमधील हत्या प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक। जर का त्याला पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचं पालकत्व घेणार। पण इथं जर दहशत कोण बसत असेल तर माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे, मी तर येणार। 75 खून झाले, मर्डर करणारे आणि मर्डर झालेले पण यांच्याच घरी काम करतात, हा नवीन पॅटर्न सुरू झालाय। सुरेश धस यांचा मुंडेंवर हल्लाबोल। धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं। घटनाबाह्य सत्ता केंद्र मिळाल्यावर कराडनं पोलीस आणि प्रशासनावर जरब बसवली। प्रकाश सोळंकेंचा हल्लाबोल। वाल्मिक कराडचं बिऱ्हाड आता उचला, तुम्हाला मिळत नसेल तर मी धरून आणतो। ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांचा इशारा। वाल्मिक कराडवर कलम 302 लावा, संदीप क्षीरसागर यांची मागणी। वाल्मिकला धनंजय मुंडेंचं संरक्षण असल्याचाही आरोप। एक तर या केसमध्ये 302 मध्ये कट कारस्थानमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे। वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे। ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे। जोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे। वाल्मिक कराडचे आश्रयदाते असलेल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही? संभाजीराजे छत्रपतींचा संतप्त सवाल। राजीनामा द्यायलाच पाहिजे तिने। मी आज नाही मागत, मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रीपद देऊ नका हे मी सांगणार, मी पहिलं आहे। बीड जिल्ह्यात सध्या गँग्स ऑफ कराड सुरू। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची टीका। अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर करावं, प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पाटील यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींचा कर्नाटकच्या बॉर्डरजवळ मर्डर। एका कॉलच्या हवाल्यानं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा मोठा दावा, तर मर्डरबाबत अधिकृत माहिती नाही। दमानियांच्या दाव्यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची प्रतिक्रिया। आता हे आरोपी तिन्ही मिळणारच नाहीत, कारण त्यांचं मर्डर झाले। ऐकून अक्षरशः हबकले, म्हणजे मला काही कळेच ना की पुढे काय बोलावं आपण। आरोप सिद्ध होत नाही तोवर कुणावर बोलणं योग्य नाही। वाल्मिक कराडचा साहेब उल्लेख करत गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया।